या रुक्मिणीबाईने जोग नावाच्या माकडाच्या गळ्यात घुंगरू अडकवलंय शिक्षणाचं, आणि ते माकड आता गावभर उंदडते. तुमचा लोभ वाढावा म्हणून रोज बक्षीस वाढवते ते माकड. त्यांनी शिक्षण घेणं म्हणजे पाप. नरकात जायचं का तुम्हाला? त्याच्या प्रलोभनाला बळी पडायचे नाही. स्वयंपाक करण्यापर्यंत ठीक होते, पण हे जरा आता अतिच होते. घरात स्वयंपाक करताय तेवढा पुरेसा आहे. गावाला पाककला दाखवायची काही गरज नाही. जरीचे लुगडे आणि कर्णफुले हातची जाणार तर. आणि ही लिहिण्याची काय भानगड काढली मध्ये? स्वयंपाकापर्यंत ठीक होतं. काय हरकत आहे नाव लिहिले तर? नाही नाही, नरकात जायचंय काय? नरक काय आणि स्वर्ग काय कुणी पाहिलाय? तो पण मेल्यावर. जिवंतपणी सुवर्ण जरीचे लुगडे आणि हिऱ्यांची कर्णफुले वापरायला तरी मिळाली असती. आता कसलं काय आणि कसलं काय? संसारी अनाथ अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी. भारी पडलो आता संकट निवारी. बसा बसा सगळ्यांनी बसा बसा. माझ्या विनंतीला मान दिलात आणि इथं आलात, बरे वाटले. मी साऱ्या जणींसाठी एक भेटवस्तू आणली आहे. खूप आहे. पण ती देण्याआधी थोडे मनातले बोलते. तुम्हाला ठाऊक आहे, माझी लाडकी सून राधा 6 महिन्यापूर्वी गेली. तिचे मन दुखत होते आणि मग शरीरही आजारी झाले. आपण बायका मन दुखले तर ते गिळून हळूहळू शरीराला दुखणे देतो आणि संपून जातो किंवा आड जवळ करतो. पण परमेश्वरानं आपल्याला दिलेल्या बुद्धीचा वापर करून उपाय काही शोधत नाही, आणि तो शोधला तरी तो अंमलात आणण्याचे धाडसही करत नाही. का ठाऊके? आपणच आपली किंमत ठेवत नाही आणि आपण परावलंबी असतो. हो होय. हो हो बरोबर आहे. वास्तविक महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी यांची आपण पूजा करतो. आई झोळाई देवी त्यांचेच एक रूप आहे. मग आपल्यातल्या स्त्रीत्वाचा मान का नाही ठेवत आपण? बयो, द्या बरे त्या भेटवस्तू.
काय भेटवस्तू झाली? काय हे? गोते खाली बस, खाली खाली बस, खाली बस. ही महासरस्वतीची पूजा आहे. महासरस्वती विद्येची देवता. मग तिचे पूजन विद्याभ्यास करूनच व्हायला हवे. निदान लिहायला वाचायला तरी यायलाच हवे आपल्याला. अगोबाई, पण शिक्षण माणसाला स्वावलंबी व्हायला मदत करते. पण आमचे नवरे नाही म्हणतायत. हो, बायका शिकल्या की धर्म बुडतो असं म्हणतात. ते सगळे चुकीचे आहे. आता बघा ना, विद्येची देवता ही एक स्त्रीच आहे. शिवाय वेद आणि उपनिषदांमध्ये गार्गी, मैत्रेयी, लोपमुद्रा या अशा विद्वान स्त्रियांचा उल्लेख आहे. त्याबद्दल बोलूच आपण नंतर कधीतरी. पण मुद्दा हा की धर्मानेच आपल्याला हा अधिकार दिलेला आहे. शिक्षणानं ज्ञान तर मिळतेच, पण आपला आत्मविश्वास वाढतो, भीती कमी होते आणि आपल्या कुटुंबातील मुलाबाळांचे भले करण्यासाठी त्याचा हातभार लागतो. आज माझी राधा शिकली असती तर ठाम उभी राहू शकली असती, वाचली असती. पण त्यावरून धडा घेऊन माझी सुमन मात्र शिकणार आहे. थांबा थांबा, जरा शांत व्हा. अहो, माझ्यासारखी मागच्या काळातली बाई सुद्धा शिकणार आहे. तुम्ही तर सगळ्यात तरुण आहात. पण मला सांगा, बायका शिकल्या तर आपल्या शिक्षणाचा उपयोग पण घरासाठीच करणार ना. पुरुषांना कशाला घाबरायचं? काही नाही, विरोध करणाऱ्या नवऱ्यांना सांगा, आम्ही शिकणार, नाही तर चूल बंद. कसं आहे माहित आहे का, बाईला सारीच रूपे घ्यावी लागतात. सरस्वती, लक्ष्मी आणि त्याचबरोबर अधून मधून काली सुद्धा व्हावं लागतं. तेव्हा आपण ही तिन्ही रूपं घेऊया आणि आपण स्वतःला, आपल्या घराला, आपल्या गावाला आणि आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नेऊया. कालचक्राबरोबर आपण सुद्धा पुढे पुढे जायला हवं, हो की नाही? कळलं का रघुनाथा? काय रे काय? आज गावातल्या सगळ्या बायका देवळात जमल्या आहेत श्रावणी हळदी कुंकू करायला. अरे वा वा वा, अरे छानच आहे की. मग खर तरी असं व्रत वैकल्य करणे, हळदी कुंकू, मंगळागौरी साजऱ्या करणे हे शोभते बायकांना. पत्नी धर्म, गृहिणी धर्म निभावणे हे त्यांचे काम. पण काही जण बायकांनी पाठीवर लिहितो म्हटलं की हुरळून जातात. लिहून दाखवणाऱ्यांना बक्षीस जाहीर करतात. आता शिकून बायका काय बालिष्ठ होणार आहेत का? शेवटी त्या तूलच फुंकणार. करायचं काय ते शिक्षण? अगदी बरोबर आहे दादा. मग बरे झाले तो लिहा वाचायचा नाद सोडून त्या देवळात जमले. बायकांनी शिकावं यासाठी यशोदेनं शक्कल लढवली आहे.
म्हणून तिने आरती आणि हळदी कुंकवाच्या निमित्तानं बायकांना देवळात बोलवलंय. पण या शुंभांना काय कळणार? मी थोडे बोलू का? तुम्हाला सगळ्यांना ठाऊकच असेल, मी आमच्या सगुणा गाईला सोडवायला इमामवाड्यात गेले होते. तेव्हा सुद्धा असेच झाले होते. सारी जणे मला बोल लावित होती. मला बापूंनी शिक्षा सुद्धा केली. आजी, तूच सांग मला काय म्हणायचंय ते. ते काय, मला शब्दांची नीट मांडणी करता येत नाहीये. तिला असे म्हणायचे की त्यावेळी साऱ्यांनी बोल लावले खरे, पण तिने केलेल्या बंडखोर कृतीमुळे सगुणा गाय परत आली. हो बाई, हे अगदी खरे. हे पाहून गावातल्या प्रत्येक बाईला रडू आले. हो ना? हो तर. कारण पोटी मूल असो व नसो, प्रत्येक बाई मनानं आई असते. खरंय. मग मला सांगा, शिक्षणाचा उपयोग कोणतीही आई आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठीच करेल ना? होय. मग बयोनी केले तसे लहानसे बंड आपणही करू शकतो. कावेरी वहिनींनी सांगितल्याप्रमाणे जर शिकू दिले नाही तर चूल बंद. मी बापू भाऊजींनाही सांगितले, हिम्मत असेल तर 2 दिवस स्वयंपाकघर सांभाळून दाखवा. बाई, खरे की काय? अर्थात. अगदी खरे. मग आता घेऊया आई झोळाईची शपथ आणि करूया निश्चय. फडकवूया हे बंडाचे निशाण, देवी सरस्वतीचे निशाण. शिकायला दिले नाही तर चूल बंद. हो हो, शिकू दिले नाही तर चूल बंद. हो हो, शिकू दिले नाही तर चूल बंद. हो की नाही? काय झाले? स्वारी विचारांच्या भुयारात जाऊन बसलेली दिसते पुन्हा. बरोबर ओळखले. काही नाही, असेच एकटे एकटे वाटते आहे. गावातल्या आणि घरातल्या गोष्टींमध्ये मी इतकी अडकलीये की माझे तुमच्याकडे दुर्लक्षच होते. अहो, मी कुकुले बाळ आहे का? तुम्ही पण असे वागता? तुम्हाला सांगू का, बायकांना ज्यांच्याबद्दल माया असते ना, ती सारी माणसे बाळच वाटतात. त्यात वयाचा काहीही संबंध नसतो. तुम्हाला सांगू, कधी कधी मला आप्पाही रागावले ना की बाळच वाटतात. अहो, धन्य आहात तुम्ही आजीबाई. पण लहान आहात तुम्ही. आपण एवढेही मोठ्यांसारखे वागू नये. अहो, मोठ्यांसारखे नाही हो, पण मी कसे माझ्या मनातले तुमच्याशी बोलते, तसे आता तुम्ही बोला. आता आपण दोघे सोडून इतर कुठलेही विषय नाही. आपण की नाही रोज थोडा वेळ आपल्यासाठी ठेवायचा आणि मनातले बोलायचे. तुम्ही तुमच्या मनातले बोला, मी माझा. समोरच्याने फक्त ऐकायचे. मन मोकळे व्हायला हवे, हे मुख्य. चालेल चालेल, हे आवडले मला. हे छान आहे. मग आता बोला तुम्ही.
काही बोलायचंय का? ते मला सुद्धा स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, चांगलासा पदार्थ करायचा आहे आणि लिहायला सुद्धा शिकायचे आहे. तुम्ही मला, म्हणजे तुमची परवानगी आहे ना? माझी परवानगी? हे बघा, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा, पण बापूंनी विरोध केला तर मात्र. अरे काय बापू बापू, त्यांचे ऐकलेस? त्यांनी जे जे सांगितले तसाच वागलास आणि म्हणून गेली राधा. आणि अजूनही घाबरतोयस, अजूनही कच खातोयस? अरे आता तर जाऊबाई सुद्धा आहे त्यांना खणखणीत उत्तर द्यायला. का घाबरतोयस तू नारायणा? अरे तुला स्वतःचे असे काही मत आहे की नाही? हे बघा काकू, मला ओरडू नका. तुम्ही शूर आहात, तेव्हा तुम्हाला हवं ते करा. सुमन, तुला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे ना? हो, मग तू भाग घ्यायचास. नारायणाकडून तुला फारसा विरोध होणार नाही. आणि माझे बघतेस ना मी आमच्या यांना कसा विरोध करतात ते. मी सुद्धा स्पर्धेत भाग घेणार म्हणजे घेणार. काय करताय हे? सांगितलं होतं ना, या घरात हे भिकारताय नकोत मला म्हणून. का हात लावलात पाठीला? असं काय करताय? रुक्मिणी काकूंनी मोठ्या प्रेमाने दिली होती हो ही भेट. त्यामागे काहीतरी अर्थ आहे ना? हो, मग आता ही पाठीच फोडतो. अहो अहो, असे करू नका हो. विद्येचा अपमान करू नये. आणि नवऱ्याचा करावा हेच शिकवते रुक्मिणी काकू. मुळीच नाही. मुळात हे सारे पुरुषांच्या विरोधात आहे. ही समजच चुकीची आहे हो. बायकांची प्रगती म्हणजे पुरुषांची अधोगती असे का असते? मला तत्वज्ञान सांगू नका. या पाठीमुळे गावात भांडण तंटे वाढणार आहेत. या पाठीला हात लावायचा नाही म्हणजे नाही. ठीक आहे, मग मी सुद्धा आजपासून स्वयंपाकाला हात लावणार नाही. काय? जे ऐकले तेच. सारखे माझ्या मनात येते की आप्पा, रघुनाथ काका, तुमच्या घरी तुमचे बापू, नाना, गावातले काही पुरुष मंडळी इतक्या चांगल्या गोष्टीला काय विरोध करताय? एकदमच कसे होईल? तिकडेही कोणीतरी कधीतरी सुरुवात केली असेल, तेव्हा असेच झाले असेल तिथे. आजी म्हणते की बदल सहज होत नाहीत, त्याची विरोध होतो. त्यावेळी टिकाव धरला तर बदल होतोच आणि त्याचे फळ पुढच्यांना मिळते. आपणही करतोय हळूहळू. कदाचित आपल्याला नाही, पण पुढे आपल्या मुलांना होऊच शकतो याचा लाभ. आलात का तुम्ही पुन्हा आपल्या मुलांवर? मग मला तर वाटते तुम्ही सारखे देश स्वतंत्र होण्याबद्दल बोलत असताना जर सगळ्यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले, आपल्या मुलांना सारासार विचार करायला शिकवले आणि उत्तम माणूस केले तर देश आपोआप स्वतंत्र होईल. कारण सगळे एकमेकांना मदत करत आनंदाने राहतील ना. अहो, इतके सरळ आणि सोपे नसते ते. मलाही पूर्वी असेच वाटायचे, पण तसे नाहीये. पण सारे फार गुंतागुंतीचे असते. अहो, असू दे. देशाचे थेट आपल्या हातात नाही, पण आपण आपल्या मुलांना घडवू शकतो ना. मी तर वाटच बघतेय
कधी एकदा मी मोठी होतीये आणि पूजा झाल्यावर देवबाप्पा माझ्या पोटात कधी बाळ ठेवतोय. हो हसताय का? पूजा झाल्यावर देवबाप्पा पोटात बाळ ठेवतो? हो मग आई नाना सगळ्यांनी मला हेच सांगितले. मी मोठी झाल्यावर घरात एक पूजा होती. मग हळूच देवबाप्पा आला. देवबाप्पाने मला तिच्या अलगद पोटात ठेवले. तुम्हालाही तर असेच ठेवले असेल ना? होय होय खरे खरे. अहो हसू नका ना, देवबाप्पाला हसू नका. तुम्ही फारच मजेशीर आहात बुवा. क्षणात आजीबाई आणि क्षणात बाळ.